माझा गोपीनाथ पवार. गोपीनाथ पवार आमचं गाव आणि गावामध्ये असल्यामुळे इथं कुंभमेळा लहू कुंभमेळा लागल्यामुळं आमची सगळ्या हिमालयापासून सगळ्या बाजूची लोक आमची इथे येतात. 7 वाजता आरती असते आणि सगळ्यांची चांगल्या प्रकारे सोय होते. इथं म्हणजे कुठलीही हलगर्जीपणा होत नाहीये. इथं साधू संतांचा खूप सगळ्या लोकांचं लक्ष असतं आणि मेळावा हा लहू मेळावा इथं घेतल्यानंतर पहिलाच ह्याच्यानंतर आम्ही महाकुंभ उज्जैन मध्ये तिथं बी गेलेलो. परत नाशिक मध्ये गेलेलो कुंभमेळ्यामध्ये. परत नंतर महाकुंभ आणि गावोगाव लहू कुंभ आणि बघण्याकरता जातो. जिथं जिथं कुंभमेळा असतात तेवढे आमचे साधू संत सगळ्या बाजूने येतात आणि सगळ्यांना दर्शन बी देतात आणि चांगल्या प्रकारे संतांची सोय बी होती. आमचं गाव कुडाळे आहे. त्याच्यामुळं मी ह्या गावली तालुक्यातला माणूस आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळ्या संतांना भेट देतो आणि सगळ्यांना आशीर्वाद देतो. म्हणजे सगळ्यांची मनोकामना कुंभमेळ्यामध्ये आल्यामुळं सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते. सगळ्यांचं कल्याण करो महाकाल. हमारा नाम है खमराल जी। हम हजारीबाग झारखंड के रहने वाले हैं। यहाँ जो वायु में जो चल रहे हैं कुंभ मेला, ये बहुत अच्छा आनंद है, शांति है, अच्छा देखने में है, बढ़िया है। अभी बोले हमारा नाम सभी संत समाज का दिया हुआ छोटा सा नाम जितेंद्र गिरी है। उज्जैन के पास में ही है बद्रवास। ये कुंभ मेला कैसा लगा आपके दक्षिण काशी में? बहुत अच्छा लगा। हम आ गए थे यहाँ पे 20 तारीख को आ गए थे। अच्छा लगा, बढ़िया। नमस्कार। 21 तारखेपासून सुरू झालेल्या लघु कुंभमेळ्याच्या निमित्तानं आज कृष्णा तीरावर या दक्षिण काशी वाईचं महात्म्य आणि कित्येक वर्षाची परंपरा असलेले कृष्णा उत्सव, या कृष्णामाईचं महात्म्य अधोरेखित करण्यासाठी आणि देश पातळीवर या कृष्णामाईकडं असलेला ठेवा हा पोहोचवण्यासाठी या लघु कुंभमेळ्याचं खरं तर आयोजन करण्यात आलंय। या लघु कुंभमेळ्याच्या माध्यमातून मी देश पातळीवर, राज्य पातळीवर या पर्यटन स्थळाला अधिकाधिक लोकांनी या ठिकाणी यावं, इथल्या शहराचं पर्यटन वाढावं, इथल्या शहरातल्या तरुणांना रोजगार वाढावा, इथल्या शहरातल्या तरुणांचं अर्थकारण वाढावं, वाई शहर हे देश पातळीवर जावं, या देशभरातून आलेल्या साधू संतांचं या नगरीमध्ये मी नगराध्यक्ष म्हणून खरं तर स्वागत करतो। या पवित्र भूमीमध्ये वाईकर नागरिकांनी तसेच तमाम जिल्ह्यातील, तालुक्यातील, अध्यात्मातील नागरिकांनी या संतांचं दर्शन घ्यावं। आपण बघतोय आज देशभरामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळे होतात, परंतु या आपल्या तालुक्यातील किंबहुना जिल्हे असलेली लोक आहेत, अशा लोकांना त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही। म्हणून या ठिकाणी येऊन त्यांनी या अध्यात्माच्या सोहळ्यामध्ये आणि या उत्सवामध्ये सामील होऊन या साधू संतांच्या दर्शनाचा लाभ घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जावं या ठिकाणी येऊन, असं या निमित्तानं मी निवेदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।